नमस्कार करतो. आवाज येतोय का? वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आमची अशी इच्छा होती सगळ्यांची, ज्यांनी ऑर्गनाईज केलं, मित्र माहितीने माझे सगळे, की हा जो गेट टुगेदर आहे, हा मेळावा जो आहे तर रेग्युलर मेळावासारखा नसावा. जसं विद्यार्थी येतात, शिक्षकांना भेटतात, ते आपलं जे ट्रेडिशनल पद्धतीमध्ये होतं आहे की पाहुणचा टाईप नसावा. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह असावं. जसं आपण बसलोय तरीसुद्धा आमच्याकडनं काही त्रुटी व्हायला असेल ऑर्गनाईज करण्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्याकडे राहिलं असेल तर मनापासून असं हात जोडून माफी मागतो. तर तुम्ही तेवढं दुर्लक्ष करा. मनोगताला सुरुवात करण्या अगोदर मी सगळ्यांना आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आले, आपला वेळ दिला. अजून सुद्धा खूप पेशन्सनं बसलेत. भरपूर शिक्षकांना पण जायचं आहे, जे माझे मित्रमैत्रिणी त्यांना पण जायचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण हा इतका मोठा प्रवास आहे, हा सगळ्यांना माहिती आहे की मे बी नंतर आपण ह्या एका प्लॅटफॉर्मवरती एवढे लोक एकत्र भेटतील नाही भेटतील, थोडंसं पॉसिबिलिटीज कमी आहेत. तर त्या अनुषंगाने मी माझा जो प्रवास आहे आणि त्यामध्ये माझे सवंगडी ज्यांचा जो प्रवास आहे ते मी सांगतो. मी आणि आरिफ शेख हे मूळतः बालकामगार विद्यार्थी, बालकामगार पुनर्वसन केंद्र हे आणलं सोलापूरमध्ये आणि त्याला प्रस्थापित केलं आणि आपल्या शाळेमध्ये त्याला रात्रंदिवस मेहनत करून त्यासाठी काम केले. आपले दहेंडे मॅडमनी काय परिश्रम केलं आणि त्याचं काय निघून आलं हे सांगताना मला आनंद काय होतोय. आपण आजकाल बघतोय की आज मी तुमच्यासमोर इथं बोलतोय, काहीतरी माझी ओळख आहे, मी इथं बोलू शकतो, उभारू शकते. समाजामध्ये माझी इतकी ओळख आहे की मला 4 लोक ओळखतात. प्रतिष्ठित लोकांमध्ये आमची विचारपूस होते, हे का घडलं, विचार करण्यामागचं का घडलं. मी आम्ही काम करत होतो गणेश बिल्डर, सगळ्यांना माहिती असतातला गणेश बिल्डर समोर 2 गॅरेज होती. त्या गॅरेजवरती हवा भरायचं काम करत होतो मी. 5 रुपये दिवसाचा पेमेंट. 5 रुपयामध्ये काय येत आहे विचार कर. 5 रुपये पेमेंट. मराठी भाषा येत नव्हती. अनोळखी माणसाला बोलायचं म्हटलं तर आधी सांगितलं जातं कोण भी चॉकलेट देणे लगा तो बच्चे उठा ले जातात. घरात सांगितलेलं असतं आमच्या, अनोळखी माणसाला, बाई माणसाला, पुरुष माणसाला बोलायचं नाही, बच्चे उठा ले जाते, पुल में फेकू छोड़ते. धैर्य मॅडम आले, काय क्या करता, मराठीत विचारले काय करतो, म्हणलं नाही मग बात नाही करतो. त्यांनी ओळखलं की हिंदीत बोलतोय, क्या करता तू, मला नाही मैं इधर काम करतो, स्कूल सीखना है का तुमको. मग मी म्हटलं की मी मॅडमची टिंगल करायचा बघितलं, जसं आज पण करतोय. म्हटलं शिकतो की शाळा आणि मला पगार पाहिजे म्हटलं. मॅडम म्हणलं देतो. म्हटलं शिकायचे पैसे देणार, हो देणार. मग मी म्हटलं आहे काय कपड्यात झाली, मग जेवायला देणार का, हो जेवायला पण देणार. मी म्हटलं अरे आता फसायला लागलो. मी म्हटलं मला वया पुस्तक ड्रेस सगळंच पाहिजे म्हटलं. मॅडम म्हणलं A to Z सगळं दिलं जाईल, फक्त शाळेला यायचं. शाळा आम्ही जॉईन केली, पट बोटावर मोजण्या इतकं होतं. वर्ग नव्हता आम्हाला. कित्येक वर्ष झाडाखाली शाळा काढलेली. झाडाखाली शाळा असू शकते. आज जर तुम्ही कुणाला म्हणलं तर हसू येईल तुम्हाला. कधी ह्या झाडाखाली, कधी त्या झाडाखाली. ब्लॅक बोर्ड नावाची वस्तू नाही. मॅडमचा परत संघर्ष सुरू झाला. परत इकडं भांडण कर, तिकडं भांडण कर. गणेश बिल्डरमध्ये जनता बँकेच्या वरचा हॉल मॅडमनी मागून घेतला. त्या जनता बँकेच्या हॉल परिस्थिती अशी की तिथं जनावर पण बसणार. त्या हॉलला स्वच्छ केलं, मॅडमनी स्वतः आवरून घेतलं. आता त्यात पुढं आम्ही अशी मुलं होते ना ज्यांना शिक्षणाचं काहीच माहिती नाही. शिक्षणाचा थोडा माणसं म्हणून जगायचं माहिती नाही. आमची भाषेतनं निघालं तर 2 शब्दामध्ये 1 शिव्या. अशी मुलांना, अशा मुलांना कोण जवळ करणार. आंघोळ न करता 4 दिवस यायचे. विचार करते, आंघोळ न करता 4 दिवस एखादं बाळ येत असेल, आपण आपल्याच बाळाची मिठी घेऊ शकत नाही. 4 दिवस आंघोळ न करता आलेल्या बाळांना आतमध्ये घेऊन जाऊन मॅडमने आंघोळ घातली. एक शिक्षक कुठल्या थराला अभ्यासासाठी किंवा शिक्षणासाठी जाऊ शकतो हे माहीत पडावं सगळ्यांना. आता आज आम्ही दोघे जे आहे ना त्याच्या मागे प्रत्येक शिक्षकाचा वाटा आहे. 4थी आमची पूर्णपणे पार झाली. तिकडे 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. 4थी नंतर काय, कारण आम्हाला 1ली ते 4थी हा शिक्षण फुकटमध्ये भेटलं. फुकट म्हणजे काहीच नाही, खाऊ सुद्धा तिकडेच होतं. डबा हा प्रकार माहीत नव्हता आम्हाला. आमचे भरपूर वर्ग मित्र साक्षी येतो. डबा हा प्रकार आम्हाला माहीत नाही. हँकरचिप म्हणणं हे माहीतच नाही वर्ड. काय हँकरचिप, काय वॉटर बॅग असते. मग 5वी झाल्यानंतर घटना तशी झाली की ड्रेस हा स्वतः घ्यावा लागला. एवढे मोठे गणवेशातले मुलं मुली बघून घाबरलो आम्ही दोघं.
वादना होती, ते बँडवरती सुरू झाले. बँडचा आवाज ऐकून छातीचे ठोके बाहेर पडले. हे का आवाज लागला म्हणून. आई माझ्याकडे बघायला, मी आईकडे बघा, इथनं पळून जाऊ का तिथनं, ते आमची मैत्रिणीचं घर आहे मागं, त्यामुळे त्याच्या घरापासून पळून जाऊ म्हटलं, त्यांची मम्मी थांबलेली. ते दिवस काढावं, हे खरंय, पण एक दिवस काढून उद्यापासून कंटिन्यू नको ती शाळा म्हणजे नाव. मग त्याच्यानंतर सुरू झालं की गणवेशात न आलेले मुलं 10 दिवस 15 दिवस 20 दिवस झालं बाहेर काढायला लागले. पहिले वर्ग शिक्षक आमचे कांबळे मॅडम. येस, संघर्ष आमचा तिथे संपला नाही. परीक्षा फी किती होती तुम्हालाही माहिती आहे, 60 रुपये 30 रुपये. कुठले 60 रुपये बघितलेच नाही किती. गणवेश घेता येत नाही. मॅडमना माहित नव्हता मी बालकामगार काय ते. मॅडम दूध धुतलं, गणवेश तुम्ही दोघंच का घालत. मॅडमना आम्ही काय खुलत बोललो नाही. ज्या दिवशी मॅडमना बोललो, मॅडम एकदम सिरियस झालं, एकदम सिरियस झालं. त्यांचा कधी ना बघितलेला अवतार बघितलं. त्यांची लुना होती मॅडम, त्या लुनावरती पोरांना बसवलं. ट्रिपल शीट घेऊन गेले ते मॅडम. ट्रिपल शीट अंकुर मध्ये घेऊन गेले. अंकुर ड्रेस, हा राईट. पहिल्यांदा कुठं तर परदेशात आल्यासारखं वाटलं मला. अंकुर मध्ये घेऊन जाऊन आम्हाला गणवेश घेतला. कुणाला सांगायचं ना मी पैसे दिले, सांगणार कुठून, पैसे आमच्याकडे आहेत. मग मॅडम मी पहिले वर्ग शिक्षक म्हणून त्यांनी, आज शाळेला आपण भेटतो 19 वर्षानंतर. 19 वर्षानंतर सुद्धा पोहाच्या डोक्यात काय काय असू शकतं तुम्हाला सांगतो. घडणाऱ्या घटनांना योग्य प्रतिसाद दिले, त्याला चेतना क्षमता म्हणतात. 5वी शिकवले त्यांनी आम्हाला. आज गाणं म्हणायला लागले काटेकर मॅडम. काटेकर मॅडमचा आवाज ऐकला नव्हता. मग 5वीत एक कविता होती, मेघ गडगडे कडाडते वीज मध्ये नीज ताण्या बाळा. कविता ऐकायला लागलो, मजा वाटायला लागली, पोहत ढेंगळ गायला लागलो. पाऊस थांबेना माऊळी कशी धो पाऊस. हे जे आठवणी आहेत ते 5वीचे. शाळा सोडून 19 वर्ष झाले. तिथून 8 वर्ष पुढे जावा. कुणी मला सांगितलेलं नाही, कुठं लिहून आणलेलं नाही. मी हे सगळं मनातून बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी एक एक शिक्षकाचा वाटा याच्यामध्ये एवढं उजले त्यांनी. एक तर प्रत्येक शिक्षकाची लाईफ विशेष आज जसं दिसते तसं नाही. आमच्या शिक्षकांची लाईफ एकदम वेगळी. प्रत्येक शिक्षक हा त्याच्या पद्धतीने एवढा इफर्ट लावायचा. ते काटेकर मॅडम असू दे, त्यानंतर इंगोले मॅडम असू दे, आपले कुणाला सुट्टी नको असते, प्रत्येकाला सुट्टी हवी. सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा इंग्लिशचे तास घेणाऱ्यांची प्रॅक्टिस. एक त्यांची बॅग घेणार, चेतन फॉन्डीला होतं ना, पोळ्यांच्या अगोदर कुणाला नकोय सुट्टी. तर एवढं त्यांचे जे परिश्रम आहेत ना, त्यांचं चीज केलं. आज माझ्यासोबत बसलेले मित्र, मला किती आनंद झाला. पोळं आम्ही भेटत असतो, पण किती किती यशस्वी झाले. आज मला सुद्धा एकदम प्राऊड फील होत आहे. माझ्यासोबतचे मित्र, ते आसबे असू दे, पंकज असू दे, नागलगाव आहे, मनोज आहे, सूरज आहे, लवटे आहे, गुंडे आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये. पण का घडलं हे त्यांच्या शिक्षकांचा रात्रंदिवस प्रयत्नामुळे. तर शिक्षणाचं महत्त्व ते सांगण्यासाठी मी माझं मनोरंजन सुरू केलं. तिथनं परत तुम्हाला सांगतो की हे आमचं परिश्रम संपलं नाही. ते परिश्रम आमचं सुरू झाला. परत दरवर्षी आम्हाला काय हार्डर्स येणार. आई कुठं ना कुठं रात्री त्यानं चायनीजच्या गाडीवरती कामाला लागला. मी काय केलं, सकाळी पेपरचं काम पकडलं. आता त्यात पण काम करणार परिस्थिती तर नाही, पण ते काय म्हणतात ते स्वावलंबीपणा लई भरलेलं. कुठं जायचं. शनिवारची सकाळची असायची. पेपर टाकण्यात उशीर व्हायचा, 8 वाजायचे. शिक्षकांना माहीत नसतं पोरगं काय करून आलं, त्यांना माहीत नसतं. उशीर आल्यानं पोरांच्या लाईनमध्ये साहेब आमचे घ्यायचे दूध माहिती नाही काय उशीर यायला लागला. 8 वाजता यायची, तुझा 8 दिवस उघडला. मी 5 वाजता दिवस सुरू केले मला. पण त्यात कोणाचा पेपर चुकला, काय चुकलं म्हणून ते परत तिकडे उशीर झाला. मग नंतर जेव्हा पण शिक्षक लोकांचं जे मार्ग होतं, त्यांचं जे होतं शिस्त, त्याच्यामुळे डिसिप्लिन आमच्या लाईफला एवढं लागलं. आज सुद्धा आम्ही काही पण पडलो तर त्या डिसिप्लिनमुळे पडलो. ज्या पण शिक्षकांना आमचं कळायचं की ही जी परिस्थिती आहे, त्यानंतर त्या शिक्षकांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी काम केलं. गाडेकर सरांचं नाव मगाशी सूरज घेत होता. गाडेकर सरांनी सुरुवातीला आम्हाला 7वीमध्ये ते रुजू झालं. 7वीमध्ये आल्यानंतर आमचे 2 राष्ट्रीय खेळ, ऑलिम्पिक खेळ आमचे लंगडी, कबड्डी. जे मेडल आणायचे ह्यातच आणायचे. बाकी काय प्रकार खेळायचं नाही काय माहिती. त्यानंतर सरांनी हळूहळू खेळमध्ये आम्हाला हे केलं. किल्लेदारच्या ग्राउंडमध्ये आम्हाला घेऊन गेलं, तिथं फुटबॉल खेळलं. मग भरपूर ठिकाणी त्यांना सुद्धा संघर्ष आले. खूप कमी लोकांना माहिती आहे, हुडगी रोडचा जो मेडिकल कॉलेज आहे सिव्हिलचा,
तिकडचा बास्केटबॉल ग्राउंड सरांनी रात्रंदिवस जाऊन त्यांना अर्ज देऊन रिक्वेस्ट करून बाहेरची कुठलीही पोरं अलाउड नव्हती. कारण तिथं सगळे शिकायला येणार ते सगळे चांगल्या घराचे मेडिकल स्टुडंट उभं आले, 1-1 करोड रुपये घालून आले. त्यात आमच्यासारख्या मुलांचं तिकडे येणं जाणं करणं प्रत्येक शिक्षकाने घेतलंय. रास्ते मॅडमचं अखिल भारतीय 79वी अखिल मराठी साहित्य संमेलन 79. ठीक आहे. मग तिकडं प्रत्येक सोलापूरच्या शाळांचा ओढ होती की बाबा प्रत्येकाला काय घ्यायचं. आपला पण शाळेचा नंबर लागला. त्यामध्ये नंबर असा लागला की बाबा चला आपण तो डान्स करायचा. कुठला आदिवासी डान्स करायचा. आम्ही ठाकर. आदिवासी मग त्यात कॉस्ट्युम डान्स घ्यायचं होतं. स्वतःचे तास बघा, तास बघितल्यानंतर ते सगळे वर्ग बघा, स्वतःचे बेसिक कामं करा. त्यानंतर आमच्यासारख्या गाढवांना डान्स शिकवा. मग एका पोरावरती 10 वेळा सांगा, 10 वेळा सांगा. ह्याला जे सहनशीलता लागते, ठीक आहे, ह्याला जे मेहनत लागते ते मला नाही वाटत आम्ही कधी करू शकणार आयुष्यामध्ये. प्रत्येक शिक्षकाचा जे वाट आहे ना ते डिफरंट आहे. त्याच्यामध्ये डोडाळे सर आपले गणित शिकवताना आपल्याला भरपूर पोरं त्या टाइमला असा ट्रेंड झाला होता की ट्युशनचा ट्रेंड सुरू झाला होता. ट्युशन म्हणजे फॅशन. आम्ही ट्युशन अफोर्डच करू शकत नाही. मरता मरून जाऊ दे, काय करावं नाही जमतलं गेलं खड्ड्यात. पण त्यात पण कुलकर्णी सरांनी, डोडाळे सरांनी त्यांची थेअरी समजून त्यांचे हे करून आम्हाला असं तयार केलं की सरांना आम्हाला विचारलं त्यांनी, बघ आहे सय्यद सांगा मला तुम्हाला किती पण डोक्यात दिसते. मी म्हटलं इमानदारीने शपथ घेऊन सांगतो अ ब क त्याच्या पुढे सोडवायला येत नाही मला. त्यांनी अ ब क वरती ध्यान दिलं. 75 मार्काचे 2 पेपर 150 मार्क. ब ब अ ब क चा अभ्यास केले. 89 मार्क पडले. ब ब 90 मार्क. प्रत्येक शिक्षकाचा मी आता भरपूर शिक्षक आहेत माझे, आता आपले पंडित मॅडम आहेत, भरपूर शिक्षक आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं ना असे बरेचसे किस्से आहेत. 2-2 रुपयाचे आपले ते हे लावायचे ते काय म्हणते ते मिलिटरीच्या काही ठीक आहे. हेल्पेज इंडियामध्ये असायचं. हेल्पेज इंडियासाठी आपण फंड गोळा करायचा असू दे. विविध गुणदशमचे कारण आजचे जे वातावरण झालंय ते थोडं विचित्र आहे. पण आमच्या इथे श्रावणचा महिना आला तर ना पूर्ण महिना ईद असायची. श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार म्हणजे 2 दिवस आमचे सणाचे असायचे. आमचा रमजान बाकी 2 दिवस श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवारमध्ये ते पूर्ण डेकोरेशनचं सामान करा, हे करा. हे सगळं जर होतं ना तेव्हा काय जात नव्हतं, धर्म नव्हतं, काय नव्हतं. शुक्रवारच्या दिवशी नमाजला जाणारे फक्त सुरवरचे शाळेची एकच विद्यार्थी होते त्या शिक्षकांमुळे. कधीच एकाची तक्रार आली नाही, कुठल्याही गोष्टीचं काय झालं नाही. त्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवशी पोरांमध्ये काय काय गुण आपण घालू शकतो, कुठल्या पोरामध्ये कुठलं स्किल आहे, त्याला कसं वाव द्यावं. जसं रुबीन आता सिंगिंगमध्ये आहे, आईचा स्पोर्ट्समध्ये, सुरतचा स्पोर्ट्समध्ये, ज्यांना त्यांना वाव देतो तर त्यांना वाव देतो. मग त्यामुळं आज आई कलेक्शन मॅनेजर आहे. मी चांगलाच उद्योजक आहे. एवढ्या मोठमोठ्या कंपनीमध्ये काम केलंय, एवढ्या मोठमोठ्या पोझिशनमध्ये काम केलंय. पंक्चर काढणारा 5 रुपयाचा पोरगा फ्लाईटमध्ये गावभर पूर्ण देशभर फिरतो. विचार करण्यासाठी बरेचसे अशी त्यांची परिस्थिती नाही. अजून सांगण्यासारखं भरपूर काय, पण मला प्रत्येकाचा वेळ घ्यायचा नाहीये. ठीक आहे, ऐकू असं वाटतंय, बोलू असं वाटतंय, भरपूर गोष्टी स्किप होतात. ठीक आहे. त्यात अजून एक मला सांगायचं असं एक हे राहतंय की आपल्या शाळेचं सर्वात मोठं नाटक जे माझ्या आयुष्यात माझ्यासाठी पण मोठं होतं ते शिवाजी महाराजांचं नाटक जे हिंदी दिवसावरती आपण साजरा केलं होतं. आज शिक्षण सर आपल्यापैकी नाही आहेत. शिक्षण सर एकदम ते एवढं मित्रासारखं राहत होते. त्यांनी कधीच असं हे केलं नाही. शिवशरण सर मला बघितलं तर बघ मुसलमान शिवाजी आला बघ. मग त्यासाठी कॉस्ट्युम तयार करण्यामागची जे ते नाटक झाला 15 मिनिटामध्ये, पण त्याच्या मागं मेहनत सांगतो तुम्हाला. कॉस्ट्युम मागवलं सगळ्यांनी, मिशी दाढी काय नव्हती, दाढी भेटली. मिशीसाठी प्रोफेसरने म्हटलं पेंटिंग कलर मिशी काढली. मग त्याच्यानंतर कॉस्ट्युम आणलं ते शिवाजी महाराजांचं असतं इथपर्यंतचा ड्रेस वरल्या कलर. पण चुकून दुर्दैवानं किंवा चांगल्या मला माझी हाईट जास्त होती. मग तो ड्रेस मला आला इथं. मग ते दिसायला लागलं कसं ते राजस्थानी लोक टिपे दांड्या खेळतात. मग ते म्हणते हे तर महाराजांचा अपमान आहे. कॉस्ट्युम आता नाटकाला तोंडावरती. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस रास्ते मॅडमनी स्वतःची किती महाग साडी होती मला माहित नाही, पण लई कडक साडी होती. साडी आणली त्यांनी, साडी आणली. मला म्हटलं साडी, मी म्हटलं मी महाराजांनी साडी घालायची. ते म्हणलं अरे फक्त साडी घालायची नाही तुला, गणवेशावरती आम्ही तुला साडी नेसवतो. मला एकदम ते नवरदेव सारखं फिलिंग काय, मला फाउंडेशन काय लावायचं,
साडी कोंबल्यानंतर धेंडे मॅडमनी म्हटला महाराज बसून दाखवा. आता आम्हाला पहिल्यापासूनच बसायची पद्धत माहित नाही. लोड होतो गोल. आम्ही बसलो पाय असं लांब करून. एक साडी इकडे एक साडी इकडे. सगळ्यांना हसू आले ना. आमचे मोहजी पण म्हटले महाराज तुमचं सामाजिक दिसतं. मग त्याच्यानंतर पिना मागायचं काम चालू झालं. पिना मागे नाटक तोंडावरती आलं. आमचा सरताच हे ना. मग आज त्यात आमची संध्या म्हणून त्याला पण छोटंसं रोल दिलं होतं. त्याचा रोल काय बोलायचं पण नाही. त्याचं मेकअप चाललं होतं 10 तास. ते संपते ना. त्यानंतर धेंडे मॅडमच्या डोक्यात परत काय केलं नाही. हा आपण नाटक काय तर वेगळं करू. आम्हाला सगळं ती माईक असं समोर घेऊन बोलायचं. मॅडम म्हणजे नाही माईक पडलं. आणि हे मॅडमनी ठरवलं. मॅडमनी डिसाईड केलं. आम्हाला महाराजांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहितीच नाही. महाराज आले स्टेजवरती. महाराज बघतात माईक कुठे आहे. मग मोबाईल पण म्हणते अरे वरती माईक. मी म्हणलं नीट बोल महाराजांनी. पूर्ण शाळेचा पट भरलेला असं बसलेला. प्रत्येकाला पुढं पडले की महाराज बनले तर कोण बनले. आणि सगळ्यांना एक वैशिष्ट्य माझं माहिती होतं की पूर्ण शाळेत मी एकटाच बोबडा जास्त. जसंच मी माझ्या तोंडाला तलवार आणि डायलेक्ट एकत्र काढलं माईक पण तिकडं मोबाईलची पण तिकडं. आणि सगळेजण बोलायला लागले त्या येतच आहे त्या. तर असे भरपूर गोष्टी शाळेमध्ये जे झालेत ना. ठीक आहे. ते आम्ही जेव्हा पण मित्र भेटतो प्रत्येक शिक्षकाचं नाव घेतो मी. विश्वास सर असू दे, पॅटी सर असू दे, धेंडे मॅडम, कांबळे मॅडम, रास्ते मॅडम, गोळे मॅडम, प्रत्येकाचं नाव घेतो. इव्हन आपले घाटे मामा त्यांचं सुद्धा नाव घेतो. दुनियाची उदाहरण ठेवून पैसे दिले. त्यांना पूर्ण हिशोब माहिती. गोळे मॅडमचं पण किस्सा तर मला सांगायचं. गोळे मॅडमला आम्ही म्हटलं की मॅडम एके दिवशी कोणतं हवा बनली की नाही आपण चांगली पुस्तकं वाचायची. लय झालं चेटकिनीचं जादू बिजू वाचायचं नाही. म्हणलं चल मॅडमकडे जाऊ. वाचायची कुठली. मग अग्निपंख. म्हणलं अग्निपंख वाचायचं. गेलं गोळे मॅडमकडे. मॅडम अग्निपंख पाहिजे. मॅडम म्हणले कुठल्या वाचायची तुम्ही. म्हणलं सावित्र्याने. थोडं मोठं होतं बाळा तुझ्या. म्हणलं मॅडम ठीक आहे आम्ही थोडं वाचू. आम्ही पण बालकाम आहे. 3-4 वर्ष वय आमचं. मग शाळेमध्ये एक पुस्तक अवेलेबल होतं. ते पण कुठेतरी वाचायला घेतलं होतं. पण मॅडमनी एकदम प्रेमानं आम्हाला समजून सांगितलं. पण त्यानंतर जेव्हा गोळे मॅडमसोबत आमचं कनेक्शन चांगलं झालं तेव्हा गोळे मॅडमनी प्रत्येक वर्षाची पुस्तकं आम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांची जी पण जमा झालेली असेल ते कधीही 1 रुपया न भरता आम्हाला सगळी पुस्तकं प्रदान केली. हे आजच्या शाळेत तुम्ही जर गेलं ना. आजच्या शाळेचं बघा कोणाला सांगा प्रत्येकजण पालक झाले. पहिला बोलते आमच्या इथं बसची सेवा चांगली आहे. ठीक आहे. आमच्या इथं लंच चांगलं आहे. आमच्या इथे हे चांगलं. शिक्षणावरती आणि शिक्षकांवरती कोणी विचारत नाही. आज ते कमर्शियल झालेलं सगळं. पण मला खूप अभिमान वाटतो. माझ्या भावाची 3 मुलं सुरक्षित शाळेमध्येच टाकली. कुठल्याही शाळेत टाकली आणि त्यांना तिथेच ठेवणार. पण मला अभिमान असं वाटतो की ह्या शाळेतनं प्रत्येक ठिकाणी जे म्हणतात ना ते असते की साहित्यिक बोलणं प्रत्येकाचं. तसं मला जमत नाही की आम्ही मातीचे गोळे होते आकारातून असं केलं तर. आम्ही लिटरली धोंडे होतो. धोंडे काळे कुठं धोंडे होते. तिथे चिमणी तुटून जायची. मावून मावून एवढी मोठी मूर्ती बनवली. त्या मूर्तीला बघण्यासाठी लोक तिकीट लावून येते. तर आम्ही तुमचा वारसा कुठं सोडणार नाही. आणि जेवढे पण शब्द मी बोलतो हे माझे एकट्याचे शब्द नाही. हे भाव माझ्या मित्रामध्ये मैत्रिणीचे भाऊ नाव आहे. मी काही जरी केलं काय तर मी तुमचे पाय जरी धुतले तुमच्या दंडवत जरी घातले ते परतफेड नाही होणार. तर तुमच्या मनापासून कोटी कोटी प्रणाम करतो. आणि तुम्हाला आरोग्य लागू दे. तुमचं पुढचं आयुष्यामध्ये तुम्ही एकदम निरोगी राहू दे. आणि तुम्ही दीर्घायुष्य लाभू दे. जे पण आणि तुमचे आम्ही मुलं ह्या 2007चे प्रत्येक जे गेट टुगेदर होत आहे त्यामध्ये विद्यार्थी भेटतात. नंबर देतात निघून जातात. नंबर सेट कॉन्टॅक्ट असते. आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आमचे नंबर आम्ही ठेवले. माझा नंबर मी कॉमनली देतो. तुम्ही तुमच्या
तुमच्या घरातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, सुखाच्या कार्यक्रमामध्ये, दुःखाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आठवण करा. तुम्हाला घरासमोरनं कुठलीही गोष्ट आणायची असू दे, शुल्लक गोष्ट सांगतो मी, एक दुधाची पिशवी आणायची असू दे, तुम्हाला वाटलं की ह्या पोराला सांगावं, हक्कानं आम्हाला सांगा, आम्ही देत आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. तर 2007ची बॅच तुम्हाला हेच करून देणार की आम्ही तुमचे विद्यार्थी नाही आहे, आम्ही तुमचे पूर्णपटाची मुलं मुली आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलामुलीच्या घरी या, भेटा, तुम्ही मुक्कामाला या, तुम्ही बिनधास्तपणे आम्हाला कॉल करा कुठल्याही दिवशी, पण तेवढा हक्क तुम्ही आम्हाला द्या. आणि माझ्या सगळ्या मित्रांचा पण मी एकदम आभार मानतो की तुम्ही एवढं परिश्रम घेतलं, सागर, नागलगाव सगळ्यांनी, की तुमचं ते चीज झालं. परत एकदा मी माझे 200 शब्द संपवतो.